नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं. काय खरं तर अजितदादा पवार हे गेल्या अनेक दशकांपासून या राज्यामध्ये दबदबा असणारं नाव होतं आणि अजितदादाच्या माध्यमातून राज्याचा विकास सुद्धा झपाट्याने झाला. एक अधिकाऱ्यामध्ये दहशत असणारा नेता आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद, अर्थ खातं असतील, सिंचन असेल, असे खाते त्यांनी भूषवले. आणि खरं तर पोटात एक ओटात एक असं त्या माणसाने कधीही केलं नाही. जे बोलायचंय ते सरळ तोंडावर बोलण्याचं काम अजितदादाचं होतं. धाडसी वक्तृत्व होतं. जे पोटात होतं तेच ओठावरून निघत राहायचं. आणि त्या माणसाने कधी कुणाला दबण्याचं काम केलं नाही, कधी कुणापुढे झोकण्याचं काम केलं नाही, असा नेता होता. खरं तर असे नेते तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. असे नेते, धाडसी नेते महाराष्ट्रासाठी महत्वाचे असतात. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख असतील, प्रमोदजी महाजन असतील, आर पाटील असतील, ह्या नेते गेल्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली. ना आज तर खरं तर सकाळी ती बातमी कळाली. त्यांनी असा अतिशय प्रत्येकाच्या मनाला धक्का लावणारी, वेदना देणारी घटना, आणि अशी घटना कुणाच्या बाबतीत सुद्धा घडली नाही पाहिजे, कारण की हे अतिशय वेदनादायी. आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा दुःखात सहभागी आहोत आणि मी आदरणीय दादांना महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. दादांच्या आत्म्यात चिर शांती लाभावी, कारण असं दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.